25 या प्रदर्शनाला आणि आपण 25 वर्ष पूर्ण केली या उपक्रमाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो। खरं म्हणजे मी प्रदर्शन बघण्याकरता आलो, कारण आपल्या प्रदर्शनामधून नवीन नवीन जे इनिशिएटिव्ह आपण सगळ्यांनी घेतले असतात ते बघायला मिळतात। आपल्या इथलं जे रिअल इस्टेटचं जे सेक्टर आहे ते आपल्या देशाच्या ग्रोथ इंजिनमध्ये खूप महत्त्वपूर्ण आहे। स्वाभाविकपणे रोजगार निर्माण करणारी आहे आणि विशेषतः सरकारकरता जीएसटीच्या रूपाने रेव्हेन्यू स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला मिळवून देणारे पण आहे। ग्रोथ वाढवायची असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर रिअल इस्टेट ही क्षेत्र डेव्हलप झाली पाहिजे। फक्त यामध्ये मी एकच विनंती आपल्याला करीन की आपल्या इथली बहुसंख्य जनतेचा आर्थिक स्तर काय आहे ते बघून आपण जर त्याची रचना केली तर ते जास्त उपयोगाची आपल्या आणि त्यांच्याही होईल। कारण आपल्या देशामध्ये 10 लाखाच्या वरती किमतीचं घर घेण्याची शक्ती फक्त 1% लोकांमध्ये आहे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये स्मार्ट सिटी नाही, स्मार्ट विलेजेस हे कशी करता येईल याच्यावर विचार केला पाहिजे। मी स्वतः एक प्रयोग करतोय। 1000 लोकॅलिटीज एक स्मार्ट विलेज तयार करण्याचा प्रयत्न करतोय। 5 लाख रुपयामध्ये 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट आणि 500 स्क्वेअर फीटचं कन्स्ट्रक्शन, लाईफ लॉंग पॉवर फुकट आणि पाणी फुकट असा कन्सेप्ट आहे आणि फायनल स्टेजमध्ये आहे। अनेक गोष्टी जर त्यामध्ये नवीन वेस्ट मटेरियलचा यूज आपण केला तर आपण कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शन कमी करू शकतो। आम्ही नुकताच मनसरजवळ एक किलोमीटर रस्ता बांधला आणि त्याच्यामध्ये बायो बिटुमिन वापरलं। सेंट्रल रिसर्च रोड ऑर्गनायझेशनने आपल्या इथे राईस स्ट्रॉपासून आपण सीएनजी तयार करणारे अनेक कारखाने आहेत। त्यात सीएनजी निघाल्यावर लिग्नंट 35% निघतं आणि ते वापरून 15% यूज रबर पावडरची रबर टायरची पावडर आणि 35% लिग्नंट बिटुमनमध्ये टाकून आपण कॉस्ट ऑफ कन्स्ट्रक्शनही कमी करू शकतो। आणि रोड जो बनला अगदी मनसरच्या जवळ, मनसर ते एक अनहान रस्त्यावर, तो बिटुमिन रोडपेक्षा चांगल्या क्वालिटीचा बनला। आम्ही दिल्लीमध्ये UR2 आणि दिल्ली मुंबई हायवेमध्ये 80 लाख टन कचरा उपयोगात आणला म्युनिसिपल वेस्ट सॅग्रिगेट करून। आणि कालच मी इंदोरमध्ये होतो आणि बांबूपासून क्रॅश बॅरियर तिथे टेस्ट झाली। आपलं तिथे भारतातलं मोठं 4000 एकरमध्ये इन्स्टिट्यूट आहे आणि ती सक्सेसफुल झाली। त्यामुळे अल्टरनेटिव्ह मटेरियल्सचा उपयोग कसा करता येईल। आता ग्लास फायबर स्टील आला, सिमेंटच्या बाबतीमध्ये फ्लॅशचाही उपयोग होतो आहे। त्यामुळे इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करत असताना आपल्याला अफोर्डेबल स्वस्त कसं करता येईल, ज्याचा आता फणशीकर उल्लेख करत होते की घरामध्ये जर आपण नुसतं गरम हवा वरतून जायला एक्झिस्ट ठेवली तरी 4 डिग्री कमी होतं। मी माझं घर आता महालातलं बांधलं आहे, बांधून जवळपास पूर्ण झालेलं आहे। ते बहुतेक नागपुरातली पहिली ग्रीन बिल्डिंग आहे प्लॅटिनम रेटिंगची। तर त्याच्यामध्ये ज्या स्लॅब्स आहेत त्याच्यामध्ये पाण्याचे पाईपलाईन आहेत आणि याच्यामुळे ब्लॉक्स जे आहेत ते होलो ब्रिक्स आहेत। त्याच्यामधून हिवाळा असेल तर गरम पाणी जाईल आणि उन्हाळा असेल तर थंड पाणी जाईल आणि 4 डिग्री टेम्परेचर कमी होईल। अशा अनेक गोष्टी त्याच्यात केलेल्या आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ही गोष्ट फणशीकरांनी सांगितली की त्या भागातलं क्लायमेट कसं आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला विचार केला पाहिजे। एक एक्सेल इंडस्ट्रीज म्हणून त्याचे मालक आहे, मुंबईला त्यांची मोठी फॅक्टरी आहे। त्यांची एक 12 मजली बिल्डिंग होती, त्याच्यात सगळे AC मध्ये बसत होते कर्मचारी आणि ते मात्र 4 निंबाचे झाडं लावून तिथे एअर सर्क्युलर खाली ग्राउंडवर बगीच्यात बसायचे, पूर्ण कूलिंग होता। त्यामुळे अनेक नॅचरल गोष्टींचा ॲडव्हान्टेज घेऊन
अशा प्रकारे रचना करण्यामध्ये अफोर्डेबल हाऊसिंग पण तयार होऊ शकतं आणि डिफरंट टाईप ऑफ जे मटेरियल्स आहेत त्याचाही उपयोग होऊ शकतो. आणि म्हणून त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे जे नवीन नवीन रिसर्च करणारी आहेत आणि विशेषतः ज्यांनी नवीन नवीन प्रयोग केले आहेत ते प्रयोग त्याला सपोर्ट करणं आणि त्याला मदत करणं हे खरं म्हणजे खूप समाजामधून जर झालं तर खूप चांगली इनिशिएटिव्ह पुढे येतील. मी काल पीतमपूरमध्ये एका मुलीने मोठं इटालियन याच्यातून प्रेरणा घेऊन तिने फर्निचरचं काम सुरू केलं. त्यांच्याकडनं आमच्याकडे फर्निचर विकत घेतलं म्हणून मला माहीत झालं. ती भेटायला आली ती मला हेलिपॅडवर आणि त्यांनी एवढे सुंदर डिझाईन्स तयार केले आहेत आणि सगळे टेस्टिंग करतात. बंगलोरमध्ये त्यांची मोठे शोरूम्स आहेत आणि एक्सपोर्ट करतात. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये क्वालिटी त्याच्याबरोबर क्वालिटीच्याबरोबर कॉस्ट आणि अफोर्डेबल हे जर नक्की असेल तर यात फारच चांगलं प्रोत्साहन आपल्या सगळ्यांना मिळणार आहे. आपल्या नागपुरात आता आम्ही 25,000 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट्स मार्केट्स जवळपास आता टेंडरमध्ये चालले आहेत. लंडन स्ट्रीटची गोष्ट आपल्याला माहिती आहे की आम्ही 2.5 करोडमध्ये तो प्लॉट विकत घेतला डिफेन्सची रेल्वे लाईन आणि आता हाफिजकडनं डिझाईन केलं आणि त्याच्यातले 6 प्रोजेक्ट झाले तर पूर्ण 2,500 कोटी रुपयाचा फायदा त्यातून महानगरपालिकेला मिळणार आहे. आता आम्ही अनेक ठिकाणी फूड मॉल्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, आता संत्रा मार्केट, कॉटन मार्केट, नेताजी मार्केटची डिझाईन पूर्ण केली. इतवारीमध्ये दही बाजार, त्या सगळ्या एरियामधल्या 5-6 मार्केट्स फायनल केली आणि कॉर्पोरेशन, NIT आणि रेव्हेन्यूच्या सगळ्या जागा कोणी अतिक्रमित केल्या त्या मी सगळ्या आता बाहेर काढल्या आणि त्या ठिकाणी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल किंवा अनेक गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. आता पारडीला आम्ही एक नवीन स्टेशन बांधणार आहे मेट्रोचं आणि त्याच्या बाजूला जवळपास 150 कोटीचं मार्केट बांधणार आहे 7 मजली. त्यात मटन, मच्छी मार्केट, व्हेजिटेबल मार्केट्स आहेत. मेट्रोला काम दिलेलं आहे. मेट्रोला जोडूनही बऱ्याचशा जागा उपलब्ध आहे. त्यामुळे माझी आपल्याला एक विनंती आहे, ज्या कारणाकरता मी आपल्याकडे आलो आहे, की आपल्या नागपूरचं पुढल्या 50 वर्षाच्या व्हिजनमध्ये काय केलं पाहिजे त्या बाबतीतल्या तुमच्या वेबसाईटवर तुम्ही सगळ्यांच्या सूचना बोलवून त्या सगळ्या आमच्याकडे द्या आणि म्हणजे त्याचा विचार करून नवीन नागपूर कसं प्लॅन करता येईल याचा नक्की आपण विचार करू. आता आम्ही एक बर्ड पार्क तयार केला आहे. ऑक्सिजन बर्ड पार्क 25% झालं तर बाकी 3 पार्ट करणार आहे. एकामध्ये मोठ्या प्रमाणावर ॲडव्हेंचर स्पोर्ट्ससाठी केला आहे. त्याला आता झाडं आणि लँडस्केपिंग सुरू झालेलं आहे. आताच तिथे 3,000 लोक रोज येतात आणि मग अनेक अशा गोष्टी. आंबोऱ्याचं सुंदर डिझाईन तयार झालं, त्याच्याही कामाला सुरुवात झाली आहे आणि मला विश्वास आहे की आंबोरा हे वर्ल्ड स्टँडर्डचं डेस्टिनी बनेल. आपल्याकडे टायगर कॅपिटलमुळे पेंच, उमरेड, ताडोबा या सगळ्या ठिकाणी तर खूप रश व्हायला लागला आणि या सगळ्यांनी चांगले चांगले रिसॉर्ट्स येऊन राहिलेले आहेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या कल्पनांमधून त्या कल्पना ज्या आहेत त्या जर वास्तव्यात आला तर नागपूर सुंदर तर होईलच, पण ते प्रदूषणमुक्त व्हावं अशी सगळ्यांची इच्छा आहे. आणि म्हणून तुमच्या या नवीन नवीन इनिशिएटिव्हमधून शहराला त्याचा नक्की फायदा होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि 25 वर्ष आपण यशस्वी पूर्ण केले याबद्दल आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.